रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आनंद विश्वगौरव देशनायक गरीबों के मसीहा प्रधान सेवक नरेंद्र मोदीजी मला आशीर्वाद देण्यासाठी येत आहे, जनतेशी संवाद करण्यासाठी येत आहे, तर निश्चितच आनंद आहे. माननीय मोदीजींचा आशीर्वाद लाभला तर निश्चितपणे मी आयर्न ओव्हरच्या भूमीतून येतो. एक परीस पंतप्रधान म्हणून माझ्या या जिल्ह्यात आला तर या आयर्न ओव्हर सारखा माझा जिल्हा सुन्यासारखा होईल. उंटावरून शेळ्या हाकणं हे काय असतं, ते मुंबईवरून बसून अशा पद्धतीचे दिवे लावण्याचा प्रकार. ते कसं म्हणतील की मी जिंकेल? त्यांना चंद्रपूर जिल्ह्याच्या मतदारांबद्दल त्यांचा राग आहे, त्यांना संधी मिळत नव्हती आणि म्हणून विदर्भावर त्यांचा प्रचंड राग असलेली असे वक्तव्य करतात. याकडे गंभीरतेने येऊ नये. कोविडमध्ये म्हणाले की पाप केल्याने कोरोना होतो. किती मोठा अपमान या महाराष्ट्राच्या जनतेचा केला. कधी म्हणतात हरामखोर या शब्दाचा अर्थ नॉटी आहे, हे जसे काही डिक्शनरी निर्माण करणारे निर्माते आहे. कधी म्हणतात की डॉक्टर पेक्षा कंपाऊंडर हुशार असतात. आता याच्यावरून ते काय बोलतील तुम्ही गंभीरपणे घेऊ नका. जेव्हा ते पत्रकार परिषद घेतात तेव्हा चेहऱ्यावर हास्य आणा, आनंद ठेवा की आपल्याला नवीन काहीतरी जे ज्ञान आपल्याला मेंदूत घुसवायचं नाही ते ज्ञान देण्याचा हे प्रयत्न करताय. चंद्रपूर भाजपसाठी मोदींची सभा नक्की ठरलेली आहे. 2014 2019 मध्ये त्यांची सभा झाली नाही आणि अहिरांचा पराभव झाला. अहिरांसाठी मोदीजी यांची सभा 2014 मध्ये नक्की ठरली होती. आता उद्या तुमच्या प्रचारार्थी मोदीजी येत आहे. काय वाटतं तुमच्यासाठी सुद्धा मोदीजी लक्ष? आता हे मला काही लक्षात नाही आलं. तुम्ही लक्षात आणून दिले आता अजून हिंमत वाढते. आता तुमच्या या वाक्यावरून माझ्यामध्ये 2 वाघाची शक्ती आली आणि तुमच्या या शब्दाला देवानी तथास्ती म्हणावं एवढेच मी ईश्वर चरणी आणि जनतेच्या चरणी प्रार्थना करते.